तिकडे साताऱ्यामध्ये मतमोजणीची तयारीही पूर्ण झालेली आहे। राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे आणि जवळपास 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडेल। याच परिसरातून आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी आढावा घेतलाय, पाहूया। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून साताराच्या राज्य वखार महामंडळच्या गोडाऊनमध्ये ह्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जवळपास 23 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। या आता परिसरामध्ये देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसरात पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्यामध्ये थेट लढत झालेली होती आणि जवळपास 60% मतदान या जिल्ह्यामध्ये पार पडलेलं होतं आणि एकंदरीतच संपूर्ण या राजकीय घडामोडीवर पाहता उद्याच्याला मतदार राजाने देखील कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकलेलं आहे आणि कोणाला विजयी करणार हे देखील पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।